कळशीत कळशी, कळशीत कळशी मॅन, कळशीत कळशी. कन्सिस्टन्सी, येस, कन्सिस्टन्सी. द अंत असती प्रारंभ, द एंड इज द बिगिनिंग. कळशीत कळशीची लय गरज आहे पोरांनो आपल्याला. प्रत्येक पोराला, प्रत्येक स्टुडंट्सला, प्रत्येक विद्यार्थ्याला मित्रांनो कळशीत कळशी म्हणजेच कन्सिस्टन्सीची खूप गरज आहे. कारण होत आहे काय माहिती आहे का, फक्त ह्या कळशीत कळशीमुळं पोरं पुढं जाई नाही ती. आता हे कळशीत कळशी बघितलं कुठं, जिथं बघितलं तिथून तर म्हणजे वाट लागायला लागली. दॅट इज इंस्टाग्राम. मी म्हणत नाही बघू नका, बट कन्सिस्टन्सी होते पोरांनो. मग सोशल मीडियावरती खूप वेळ ॲक्टिव्ह राहणं असेल किंवा बाकीचे आपले लाड असतील, त्याच्यामुळे आपण थोडंसं अभ्यासापासून, कन्सिस्टन्सीपासून दूर राहतोय. मी खूप सारी पोरं बघतोय, सुरू करतात सुरू करायला काय प्रॉब्लेम, करतात सुरू. जर आज तुमची फुल स्टॅक जेव्हाची सिरीज 68 व्हिडिओ आहेत काय, बुक ना करतो राव तुम्ही, बघा तुम्ही 10 दिवसात एक व्हिडिओ बघणार, दुसरा बघणार, नको राव बोर व्हायला लागले. मग हा प्रॉब्लेम पोरांचा आहे. 1-2 व्हिडिओ बघणार, सोडून देणार. पण व्हिडिओ सोडून द्या, कुठली गोष्ट स्टार्ट करतात. आता कोर्स लावतात फुल स्टॅक जावाचा कोर्स लावतात आणि 5-6 दिवस असली प्रॅक्टिस करतात, खतरनाक लेवलची प्रॅक्टिस करतात आणि परत राव सोडून देतात. असं करायचं नाही. जोपर्यंत जोपर्यंत गेट इट होत नाही ना, तोपर्यंत डू इट, डू इट, डू इट चालूच पाहिजे राव. त्याला तर कन्सिस्टन्सी म्हणतात. 1000 पोस्ट टाकले इंस्टाग्रामला, 1000. तुम्ही जाऊन बघा आपले इंस्टाग्राम आधी आणि जावं. 1000 पोस्ट टाकल्यात, तवा कुठं 77-78 हजार फॉलोअर झालेत. 1000 पोस्ट. दिस इज कॉल्ड कन्सिस्टन्सी. मी माझं कौतुक करत नाहीये, बट जस्ट मी तुम्हाला शो करण्याचा प्रयत्न करतो की कन्सिस्टन्सी ठेवाल तर रिझल्ट आहे. कन्सिस्टन्सी ठेवा, रिझल्ट रिझल्टचा तुम्ही अपेक्षाच करू नका, ऑटोमॅटिक भेटतो रे. कन्सिस्टन्सी मॅटर ब्रदर अँड माय सिस्टर. कुठेही कन्सिस्टन्सी ठेवा. सोशल मीडियावरती तुम्ही कॉन्टेंट क्रिएट करताय तिथं ठेवा, तुम्ही कोर्स करताय तिथं ठेवा, तुम्ही कॉलेज करताय तिथं ठेवा. प्रत्येक गोष्टीमध्ये जे चालू करताय ना, बंद नाही करायचं. जोपर्यंत तुम्हाला पीक लेवलचं फिलिंग येत नाही की राव नाही याने मला काहीच भेटणार, तेव्हाच बंद करा. पण तुम्ही सुरू करताय, तुम्हाला आउटपुट भेटणं झालं, तुम्हाला वाटतं की नाही राव काय उपयोग नाही. फॉर एक्झाम्पल तुम्ही सिरीज सुरूच करता ना आपल्या चॅनलवरून, 2-3 व्हिडिओ बघतात, परत म्हणतात नाही राव बोर व्हायला. बोर न होऊ नये म्हणून किती कॉमेडी सेशन्स आपले आहेत, त्यामध्ये खूप सारे हसत खेळत सेशन्स तुम्हाला बघायला भेटतील. काही जणांनी मला टीका पण केली, बोलले सुद्धा, काय सर शिकवायचं गेलं दूर आणि तुम्ही गाणीच म्हणत बसता राव. द रिझन इज दॅट कळशीत कळशी मॅन. पोरांनी कन्सिस्टन्सी ठेवावी, पोरांनी हसत खेळत का होईना शिकावं. दॅट इज द मुख्य हेतू बिहाइंड दॅट. टीका करणारे करतच राहतील, मी माझं काम करतच राहील. ओके. सिरियस शिकणारे ना खरंच कमी आहेत मित्रांनो. आता काही जण असतील, सर आम्ही सिरियस शिकण्यासाठी येतो, आम्हाला कॉन्टेंट फक्त लागतो की बाबा नॉलेज फक्त आम्हाला घ्यायचे, बाकी तुमची गाणी अभंग वगैरे नाही ऐकायचे आम्हाला. अशी खूप कमी आहेत. 100 मधले 5च आहेत असे. 95 जण दे वॉन्ट हसत खेळत एज्युकेशन. मग ते कन्सिस्टन्सी ठेवतात. कारण या व्हिडिओमध्ये वेगळीच हसत खेळत शिकलो, पुढल्या व्हिडिओमध्ये आणखीन वेगळंच काहीतरी आहे, त्याच्या आणखीन वेगळंच काहीतरी आहे. सो दॅट्स वाय ते रिझन आहे. ओके, बाकीच्यांना मी सांगू इच्छितो. पण कन्सिस्टन्सीने भाई सगळं पॉसिबल आहे. तू कोर्स सुरू करतोय किंवा कोर्स चालू केलाय तुझा जावाचा, पायथनचा, कशाचा असू दे, कन्सिस्टन्सी ठेव. आज 2 DSCची प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार, उद्या पण 2च करणार, परवा पण 2च करणार, रेग्युलर 6 महिने 2. अरे किती होतील. आपण काय करतो माहिती आहे का, एक 10 दिवस लगातार असं काय, जसं काय एकदम आधी आणि जेव्हाचं सेशन बघितलं, मोटिवेशन भेटलं, चालू 10 दिवसांनी नाही राव, काय झालं, कुठलं काय बोर व्हायला लागले, काय हे करून काहीच होत नाही असं वाटायला लागलं. असं नाही, डू इट. 6 महिने कर, रिझल्ट ऑटोमॅटिक भाई. डायरेक्ट जॉब सिलेक्टेड. एवढं 6 महिन्यात किती DSCचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील.
कळतंय? दररोज एक पॅटर्नचा प्रोग्राम. किती पॅटर्न प्रोग्राम होतील? जस्ट इमॅजिन ना, पण आपण करत नाही. आपण एक दिवसातच 10 करतो, दुसऱ्या दिवशी नकोच, बोरच झालं. दररोज एक करा. कन्सिस्टन्सीने मित्रांनो रिझल्ट भेटतात. गौरव भाऊ उगाच नाही म्हणत. कळशीत कळशी मॅन. बरोबर की नाही? उगीच नाही म्हणत. बिकॉज कन्सिस्टन्सी खूप गरजेची आहे लाईफमध्ये. कुठल्याही क्षेत्रामध्ये. आय-टी असू द्या, तुमचं रिअल लाईफ असू द्या, तुमचं काही असू द्या, कन्सिस्टन्सी पाहिजे. कन्सिस्टन्सीने रिझल्ट भेटतो बरं का. याचे खूप सारे एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितले. Instagramचं पेज माझं बघा, YouTubeचे व्हिडिओज बघा. रेग्युलरली पायथन लाईव्ह गेलो मी 1 महिना. रिझल्ट इज देअर 30K सबस्क्रायबर्स अँड अर्निंग इन लॅक्स भेटली मला. हिंदीवाला चॅनल बघा, कन्सिस्टन्सी 1800 व्हिडिओ पोस्ट केले. कन्सिस्टन्सी मॅन, अर्निंग इन लॅक्स अँड रीच विथ लॅक्स ऑफ स्टुडंट्स. मी लाखो स्टुडंट जवळ पोहोचलो. कन्सिस्टन्सी, कुठल्याही गोष्टीमध्ये कन्सिस्टन्सी ठेवा. माझा मित्र, त्याला इंग्लिशचं काहीच येत नव्हतं, तरी तो IT जॉब करतोय राव. जस्ट इमॅजिन. तुम्ही म्हणता जर आम्हाला इंग्लिशच जमत नाही, आमचं कसं व्हायचं? कन्सिस्टन्सी. त्यानं काय केलं माहिती आहे का? दररोज सकाळी उठला का इंग्लिशमध्ये मला बोलायचं. दररोज सकाळी, हाय आदी, हाऊ आर यू, व्हॉट्स युअर प्लॅन टुडे. 3च गोष्टी. हाय आदी, हाऊ आर यू, व्हॉट्स युअर प्लॅन टुडे. आणि माझ्या इंग्लिशची वाट बघायची की मी काय आन्सर देतो. दररोज हे बोलल्यामुळं मित्रांनो, अरे त्याची इंग्लिश सुधारली राव. तो म्हणतो काय जर सांगतास. अरे खरंच रे बाबा. हाय आदी, हाऊ आर यू, व्हॉट्स युअर प्लॅन टुडे. आणि हा मी याचा आन्सर सांगायचो. मी परत त्याला विचारायचो, हाय सौरभ, हाऊ आर यू, व्हॉट्स युअर प्लॅन टुडे. तो ट्राय करायचा बोलायला. आजचा प्लॅन काय? आज मी काय प्रॅक्टिस करणार? आज मी काय कोणती कॉन्सेप्ट परफेक्ट करणार आहे? कोणता प्रोजेक्ट बनवणार आहे? कोणत्या DSCचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे? ते इंग्लिशमध्ये सांगायचं. अरे तुम्ही पण हेच करा की. अय लेडीज अँड जेंटलमॅन, यू आर गेटिंग माय पॉइंट्स ऑर नॉट? अरे इंग्लिश इज व्हेरी सिम्पल. जस्ट काय रिक्वायर्ड त्याला? कळशी मॅन. कळशी. कन्सिस्टन्सी इज रिक्वायर्ड यार. शक्य आहे. सगळं शक्य आहे. फक्त कन्सिस्टन्सी ठेवा. हेच मला या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं आहे. तुम्हाला जर वाटत असेल की नाही कन्सिस्टन्सी ठेवून पण शक्य नाही, तर मित्रांनो नाही. 99% थिंग मी म्हणेल कन्सिस्टन्सीने पॉसिबल आहेत. 1% का नाही म्हणलं माहिती आहे का? नाही माहिती. हुशार लोकांना कळेल की कन्सिस्टन्सीने पण काही गोष्टी मिळत नाहीत. जर तुम्ही जी गोष्ट करताय ती जर व्हॅलिड असेल. दुसरीकडे कन्सिस्टन्सी ठेवून काय उपयोग आहे? सर रील आज 100 उद्या 100 बघणार. अरे काय तिनं काय पॉसिबल होणार आहे? रिचार्ज संपवतो, डेटा संपवतो, दुसरं काय? अनलिमिटेड आहे सर. माइंड संपून जाईल, हँग होईल माइंड. बरोबर आहे. तिथं कन्सिस्टन्सी नाही ठेवायची. ओके, जिथं गरजेची आहे ना तिथंच ठेवायची. जिथून आपल्याला इन फ्युचर प्रॉफिट भेटेल, इन फ्युचर आपल्याला काहीतरी व्हॅल्यू भेटेल. रील बघून काय व्हॅल्यू भेटणार आहे? रील बघून एवढंच भेटणार, कळशी मॅन. कन्सिस्टन्सी द अंत असते प्रारंभ, एंड इज द बिगिनिंग.